आज आपण भूगोलाच्या शाखा, ब्रँचेस ऑफ फिजिकल जिओग्राफी विभाग 1 मध्ये आपण अनेक मुद्दे बघितले. त्याच्यामध्ये या विषय प्रवेश करत असताना त्याची प्रस्तावना असेल, आपण व्याख्या बघितली आणि भूगोलशास्त्राचा अभ्यास विषय अर्थात स्कोप ऑफ जिओग्राफी व्याख्या बघत असताना आपण एक महत्वपूर्ण व्याख्या बघितली रिचर्ड हार्टशोनची 1959 साली केलेली. Geography is a concern of accurate, orderly, rational description and interpretation of various characteristics of the earth surface. म्हणजे मराठीमध्ये पृथ्वीच्या भिन्न गुण वैशिष्ट्यांचे अचूक, सुस्पष्ट, तर्कसंगत विवेचन आणि स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. काळाच्या ओघामध्ये अनेक व्याख्या ज्या झालेल्या आहेत त्या व्याख्यांच्या वरती देखील मागच्या तासाला आपण प्रकाश टाकलेला आहे, ते समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर भूगोलशास्त्राची जी व्याख्या आहे त्या व्याख्येबरोबर भूगोलशास्त्राची व्याप्ती देखील आपण डिटेलमध्ये बघितलेली आहे. या तासाला आपण भूगोलशास्त्राची जी रुंदी वाढत आहे, ज्ञानकक्षा वाढत आहे आणि त्यामुळं अनेक शाखेंची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून पुढचा मुद्दा आपण या तासाला बघणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव आहे ब्रँचेस ऑफ फिजिकल जिओग्राफी किंवा भूगोलाच्या शाखा. आता शाखा का निर्माण होतात? तर ज्यावेळी एखाद्या विषयाची ज्ञानकक्षा वाढते, तो विषय रुंदावत जातो, त्याचा विस्तार वाढत जातो, त्या शाखेमध्ये त्या विषयामध्ये लावलेले शोध वाढत जातात, त्याचं साहित्य वाढत जातं, संशोधन वाढत जातं आणि मग वाढलेलं संशोधन आणि झालेला विस्तार हा एकाच शीर्षकाखाली अभ्यास करता येणं अवघड होतं. त्यामुळं काळाच्या ओघामध्ये या शाखेंची निर्मिती होते. अर्थात प्रत्येक नवीन संशोधन झालेल्या मुद्द्याला न्याय मिळावा, त्याचा सखोल अभ्यास व्हावा, त्याचा डीप स्टडी व्हावा आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये अनेक शाखेंची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. भूगोलाच्या अभ्यासामध्ये शाखेंचा विचार करता प्रमुख 2 शाखेंची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक प्राकृतिक भूगोल जो आपल्या या वर्षी अभ्यासाला आहे आणि दुसरी शाखा आहे मानवी भूगोल. म्हणजे भूगोलाच्या शाखा बघत असताना फिजिकल जिओग्राफी अँड ह्यूमन जिओग्राफी, दॅट इज मेन ब्रँचेस ऑफ जिओग्राफी. मानवी अंगांचा अभ्यास करण्यासाठी मानवी भूगोल निर्माण झाला आणि निसर्गानं निर्माण केलेले प्राकृतिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी प्राकृतिक भूगोल ही शाखा निर्माण झाली. काळाच्या ओघामध्ये अनेक शाखा निर्माण झाल्या. त्या शाखेवरती प्रकाश टाकत असताना आपल्याला असं म्हणता येईल की प्राकृतिक भूगोलाची शाखा बघत असताना त्याच्या एकूण 7 शाखा निर्माण झालेल्या आहेत. त्या 7 शाखेमध्ये खगोलीय भूगोल, ॲस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफी, भूरूपशास्त्र, जिओमॉर्फॉलॉजी, भूगर्भशास्त्र, जिओलॉजी, सागरशास्त्र, ओशनोग्राफी, हवामानशास्त्र, क्लायमॅटॉलॉजी, मृदाशास्त्र, पेडॉलॉजी किंवा त्याला सॉइल जिओग्राफी आपण म्हणतो, जैविक भूगोल आणि त्या जैविक भूगोलामध्ये पुन्हा 2 शाखा निर्माण झालेल्या दिसून येतात. एक प्राणीशास्त्र आणि 2 वनस्पतीशास्त्र. म्हणजे प्राकृतिक भूगोलाच्या एकूण 7 शाखा निर्माण झालेल्या दिसून येतात. दुसरी जी शाखा आहे ती शाखा म्हणजे मानवी भूगोल, ह्यूमन जिओग्राफी. या मानवी भूगोलामध्ये पहिली शाखा आहे आर्थिक भूगोल, त्याला आपण इकॉनॉमिकल जिओग्राफी असं म्हणतो.
त्या इकॉनॉमिकल जिओग्राफीमध्ये पुन्हा त्याच्या उपशाखा पडलेल्या दिसून येतात. त्या उपशाखांचा आपण जर विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये पहिली जी शाखा आहे ती पहिली शाखा म्हणजे साधन संपत्ती विषयक भूगोल, रिसोर्स जिओग्राफी. त्याच्यानंतर कृषी भूगोल. तिसरी शाखा आहे औद्योगिक भूगोल. चौथी शाखा व्यापारी भूगोल. पाचवी विपणत भूगोल. सहावी वाहतूक भूगोल. त्याच्यानंतर मानवी भूगोलातील आर्थिक भूगोलाच्या या 6 शाखा आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची शाखा आहे सामाजिक भूगोल आणि ह्या सामाजिक भूगोलामध्ये पुन्हा 2 शाखा पडतात. एक लोकसंख्या भूगोल, अर्थात त्याला पॉप्युलेशन जिओग्राफी म्हणतो, आणि दुसरी शाखा आहे वसाहत भूगोल, सेटलमेंट जिओग्राफी. तिसरी प्रमुख शाखा आहे राजकीय भूगोल. चौथी प्रमुख शाखा आहे लष्करी भूगोल. पाचवी ऐतिहासिक भूगोल. सहावी पर्यटन भूगोल. सातवी वर्तन विषयक भूगोल आणि आठवी शाखा आहे गुन्हे विषयक भूगोल. म्हणजे भूगोलाच्या एकूण ह्या विविध शाखा पडलेल्या दिसून येतात. प्रमुख 2 शाखा आहेत, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरी शाखा आहे मानवी भूगोल. त्या मानवी भूगोलामध्ये देखील काळाच्या ओघामध्ये अनेक शाखा पडलेल्या दिसून येतात. त्या शाखेच्या वरती आपण पुढच्या तासाला प्रकाश टाकणार आहोत. या तासाला आपण एकच शाखा घेऊ आणि त्या शाखेचा ज्या उपशाखा आहेत त्या उपशाखांच्या वरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत राहू. अनेक ज्या व्याख्या बघितल्या आणि व्याप्ती बघितली, त्या व्याप्तीवरून प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची फिजिकल जिओग्राफी ही शाखा निर्माण झालेली दिसून येते. म्हणजे नैसर्गिक घटकांना न्याय देण्यासाठी ह्या शाखेची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये पहिली शाखा आहे खगोलीय भूगोल. खगोलीय भूगोलाचा अभ्यास करणारे एक भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी खगोलीय भूगोलाचा प्रचंड खूप सखोल पद्धतीने अभ्यास केलेला दिसून येतं. त्यांचं एक पुस्तक आहे आकाशाशी जडले नातं. एक जवळपास 700 ते 800 पानाचं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये वातावरणामध्ये आणि खगोलशास्त्रामध्ये अवकाशामध्ये जे वैज्ञानिक स्वरूपाचे वेगळे चमत्कार घडून येतात, ते चमत्कार घडून आलेले लहान लहान किस्से त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत. खगोलीय शास्त्र म्हणजे काय किंवा ऍस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफी म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये ग्रह, तारे, सूर्यमाला, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास, भरती ओहोटी या संबंध अवकाशशास्त्राचा अभ्यास किंवा खगोलीय जे अनेक घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास या शाखेमध्ये होताना आपल्याला दिसतो आणि म्हणून त्याला खगोलशास्त्र असं नाव देण्यात आलेलं आहे. दुसरी जी शाखा आहे ती दुसरी शाखा म्हणजे भूरूपशास्त्र. याला जिओमॉर्फॉलॉजी असं आपण म्हणतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे जे वेगवेगळे आकार निर्माण झालेले आहेत त्या आकारांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्या शास्त्राला भूरूपशास्त्र असं आपण म्हणतो. आता या आकारामध्ये कोणते आकार आहेत? पर्वत, पठारे, मैदाने, व्ही आकाराची दरी, यू आकाराची दरी, असे वेगवेगळे या भूपृष्ठावरती आकार निर्माण झालेले आहेत. बाह्यकारकांच्या मुळे म्हणजे नदीमुळे असेल, वाऱ्याच्या खनन कार्यामुळे असेल, संचयन कार्यामुळे असेल, नदीच्या खनन कार्यामुळे असेल, त्याच्या संचयन कार्यामुळे असेल, या वेगवेगळ्या नदीच्या अवस्थेमध्ये आणि वाऱ्याच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये या भूआकाराला, या जमिनीला वेगवेगळा आकार प्राप्त होतो. त्या आकारांचा अभ्यास करणारं एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राला भूगर्भशास्त्र असं आपण म्हणतो. तिसरी जी शाखा आहे ती म्हणजे भूगर्भशास्त्र. भूगर्भशास्त्र म्हणजे काय? पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जे काही दडलेलं आहे, जे काही अंतरंग आहे, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये मग ते खनिजे असतील, त्या खनिजांचं वितरण असेल, भूगर्भ कसा आहे, लाव्हारस असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही मोमेंट्स आहेत, ज्या काही शक्ती आहेत, जे काही मटेरियल्स आहेत, जे काही साहित्य आहे, जे काही पदार्थ आहेत, त्या संबंध घटकांचा
नैसर्गिक घटकांचा अभ्यास ह्या भूगर्भशास्त्रामध्ये होतो आणि म्हणून त्याला भूगर्भशास्त्र शास्त्र असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर 5वी शाखा आहे, 4थी शाखा आहे सागरशास्त्र. याला ओशनोग्राफी असं पण म्हणतो. सागरशास्त्रामध्ये सर्वसाधारणपणे 3 घटक मोडतात. एक सागरी प्रवाह, सागरी क्षारता आणि सागरी तापमान. म्हणजे सागराचं तापमान, त्याची वैशिष्ट्ये, त्याचं वितरण कसं आहे. सागरी क्षारता, त्या क्षारता ह्या अक्षांशानुसार कशी बदलत गेलेली आहे त्याचा अभ्यास याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर सागरी प्रवाह, त्याच्यामध्ये उष्ण प्रवाह, थंड प्रवाह असे अनेक घटक येतात. त्याचबरोबर सागरामध्ये असलेले जलचर प्राणी असतील, वनस्पती असतील, समुद्रबुड जमीन असेल, फी आकाराची दरे असेल, सागरातील असलेली जंगलं असतील, सागरातील असलेला जमिनीचा भाग असेल, सागरामध्ये असलेले पठार असतील, सागरामध्ये असलेले मैदानी प्रदेश असेल, समुद्रबुड जमीन असेल, डोह सागरी असेल, प्रत्येक महासागराची खोली असेल, यामध्ये सागरी लाटा असतील, अशा अनेक घटकांचा पाण्याच्या संबंधानं या ओशनोग्राफीमध्ये किंवा अर्थात सागरशास्त्रामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून सागराच्या संबंधांना अभ्यास करणारं शास्त्र हे सागरशास्त्र होय. 5वी शाखा आहे हवामानशास्त्र. हवामानशास्त्र म्हणजे हवेचा आणि हवामानाचा अभ्यास करणारं एक शास्त्र आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं उंच जावे तसं ठराविक अंतरापर्यंत हवेचे आणि हवामानाचे अनेक आविष्कार पाहायला मिळतात. अनेक घटक आपल्याला पाहायला मिळतात. त्या घटकांच्या वरती प्रकाश टाकणारा, त्याचा सखोल अभ्यास करणारा एक शास्त्राचा भाग आहे आणि त्या शास्त्राला हवामानशास्त्र असं आपण म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये हवा म्हणजे काय, वातावरणाच्या दैनिक स्थितीला किंवा तात्पुरत्या स्थितीला हवा असे म्हणतात. त्या हवेचा अभ्यास, त्या हवेचे अंगे असतील, मग वायुभर असेल, वारा असेल, आर्द्रता असेल, दव असेल, धुके असेल, थंडी असेल, वारा असेल, उष्ण असेल, गरम हवा असेल, ह्या अनेक घटकांचा अभ्यास हवा आणि हवामानाच्या अनुषंगानं या हवामान शास्त्रज्ञामध्ये होतो, अर्थात क्लायमेटॉलॉजी मध्ये होतो. 6वी शाखा आहे मृदाशास्त्र. याला सॉइल जिओग्राफी किंवा पेडॉलॉजी असं आपण म्हणतो. या मृदाशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होतो, की भारत हा शेतीप्रधान देश आहे. या शेतीमध्ये जी माती आहे त्या मातीचा अभ्यास याच्यामध्ये होतो. म्हणजे याचं उदाहरणादाखल द्यायचं म्हटलं तर भारतामध्ये प्रमुख व्यवसाय शेती म्हणून ओळखला जातो. आजही 70% लोक हे शेती व्यवसायावरती अवलंबून आहेत आणि म्हणून या शेतीमध्ये असणारी जी माती आहे की जी पिकासाठी उपयुक्त आहे, त्या मातीचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये माती परीक्षण असेल, मातीचं पोत असेल, त्याची पीएच व्हॅल्यू असेल, त्याच्यानंतर जमिनीचे प्रकार असतील, मातीचे अनेक विविध प्रकार असतील, कटिबंधानुसार, प्रदेशानुसार मातीचे वेगवेगळे हस्तांतरण असेल, मातीचे काही समस्या असतील, तिची धूप असेल, तिचं व्यवस्थापन असेल, मॅनेजमेंट असेल, ह्या अनेक मृदेच्या संबंधानं अनेक घटकांच्या वरती अभ्यास आणि प्रकाश टाकणार एक शास्त्र आहे. ती शास्त्र म्हणजे मृदाशास्त्र. त्याच्यानंतर 7वी शाखा आहे प्राकृतिक भूगोलाची. ती शाखा म्हणजे जैविक भूगोल. आता जैविक भूगोलाची व्याख्या बघत असताना आपल्याला काय म्हणता येईल, जैविक भूगोल याचा अर्थ ज्याला जीव आहे अशा घटकांचा अभ्यास म्हणजे जैविक भूगोल. आणि ह्या जैविक भूगोलामध्ये वनस्पती आणि प्राणी येतात. या जैविक भूगोलाच्या एकूण पुन्हा 2 शाखा पडतात. पहिली शाखा आहे प्राणीशास्त्र. म्हणजे या शाखेमध्ये प्राण्यांचा अभ्यास केला जातो. जे काही प्राणी असतील, मग ते पाण्यामध्ये राहणारे असो किंवा भूपृष्ठावरती राहणारे असो, हवेमध्ये संचारणारे असो, या सबंध प्राणी आणि पक्ष्यांचा अभ्यास या प्राणीशास्त्रामध्ये होतो. आणि त्याची दुसरी शाखा आहे वनस्पती शास्त्र. याच्यामध्ये पाण्यातील वनस्पती असो किंवा जमिनीवरील वनस्पती असो, थोडक्यात बायोस्पियरचा अभ्यास याच्यामध्ये होतो. जीवावरणाचा अभ्यास याच्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या शाखा बघत असताना आपल्याला असं म्हणता येईल की काळाच्या ओघामध्ये नैसर्गिक घटकांना न्याय देण्यासाठी काळाच्या ओघामध्ये प्राकृतिक भूगोलाच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. त्या शाखेमध्ये खगोलीय भूगोल, भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, जैविक भूगोल आणि त्या जैविक भूगोलामध्ये पुन्हा प्राणीशास्त्र आणि वनस्पती शास्त्र अशा काळाच्या ओघामध्ये अनेक शाखा निर्माण झालेल्या पाहायला मिळतात.
या भूगोलाची दुसरी जी शाखा आहे मानवी भूगोल अर्थात ह्युमन जिओग्राफी, त्या संदर्भामध्ये डिटेल ज्या शाखा आहेत, सविस्तर ज्या शाखा आहेत, मोठ्या शाखा आहेत त्यांची संख्या देखील मोठी आहे आणि तो तास आपण पुढच्या तासाला आपण घेणार आहोत. आज आपण इथंच थांबू.